हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय फिफ्थ व्लॉग. आणि आजची नवीन सुरुवात, नवीन दिवस चालू करूया अशा पद्धतीने की आपल्याला आज मामा मामींनी घरी लंचसाठी इन्व्हाइट केलं आहे. कारण की अधिक मास आहे आणि हे तर खूप साऱ्या लोकांना माहितीच असणार की हे 3 इयर्स नंतर येतं. सो भेटूया आपण तिकडेच आणि जाणूया याचं काय महत्त्व आहे. स्टे ट्यून. तर आपण आता पोहोचलो आहोत भिवंडीला मामा मामींच्या घरी आणि थोड्या वेळातच आपला लंचचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि ते सुरू झालं नंतर मग आपलं पूजा होणार आहे आणि पूजामध्ये किंवा जी प्रथा आहे त्याचं महत्त्व काय आहे हे आपले मामी आपल्याला सांगणार आहे थोड्या वेळातच. हे आपल्या मामीनी डेकोरेशन सर्व केलं आहे. हे अधिक मासाचं वाण आहे आणि अशा सुंदर एकदम तरीकेने मामीनी सजवलेलं आहे आजचं हे. तुम्ही बघू शकतात किती मस्त वाटतंय. सर्व स्वीट्स ठेवले आहेत इकडे. त्याच्यानंतर सर्व डेझर्ट्स आहेत आणि हे सर्व गिफ्ट्स आहेत जे आम्हाला भेटणार आहेत मामी आणि मामांकडनं. तर आपण आता तुम्ही बघितलं असणार की आपलं डेकोरेशन किती सुंदर वाटतं जे मामीनी केलं आहे. तर आता आपण आजीशी बोलूया आणि आजीकडनंही समजून घेऊया सणाचं महत्त्व आणि मामीकडनंही समजून घेऊया. तर हे माझी आजी आहे आणि ही माझी मामी आहे. सो आता आजी तू काय सांगणार आहेस? नमस्कार. मी आज अधिक महिन्याचं माझ्या मुलीला आणि माझ्या नंदेला जेवायला बोलवलं आहे आणि हा प्रोग्राम आजपर्यंत मीच करत आलेली आहे. आता याच्यापुढे माझी सून आणि माझा मुलगा पुढे करणार आहे. ओके, सो आता आपण या सणाचं महत्त्व आपल्या मामीकडनं समजून घेऊया. नमस्कार. आपण अधिक मासाचं महत्त्व मी आज सांगणार आहे तुम्हाला. तर अधिक मासालाच पुरुषोत्तम मास म्हणून म्हटलं जातं आणि अधिक मासात जावई आणि लेक यांना जास्त महत्त्व असतं. त्यामुळे जावयाला विष्णूचं रूप आणि लेकीला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि मग त्यांना आपण घरी बोलून त्यांचा आदर सत्कार करून त्यांना विविध प्रकारची गिफ्ट्स आणणार आपण आणि 33 प्रकारचे जाळीदार पदार्थ त्यांना दिले जातात. आणि प्रथम त्यांचे पाय धुतले जाणार जावयाचे, कारण जावई आणि लेकीला हे विशेष महत्त्व ह्या महिन्यात आहे. कारण त्यांना आपण हे जे केल्याने त्यांचं आपल्याला पुण्य मिळतं, म्हणून ह्यासाठी आपण हे सगळं करतोय. तसं बघितलं तर या अधिक महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नाही, पण जावयाला आणि लेकीला हा विशेष मान दिला जातो आणि त्याचबरोबर भाच्याला सुद्धा. जावई, लेक आणि भाचा यांना घरी बोलवून त्यांचे कोड कौतुक केले जातात, त्यांना त्यांच्या आवडीचं जेवण बनवून दिलं जातं. तसं बघितलं तर अधिक महिन्यात हे व्हेज जेवणच केलं जातं, पण माझ्या भाच्याला आणि आमच्या जावयांना नॉनव्हेज जेवण असल्यामुळे आम्ही प्रथम त्यांना गोड देणार आणि त्याच्यानंतर नॉनव्हेजचं जेवण देणार आहोत, कारण त्यांना ते आवडतं आणि म्हणून आम्हाला ते करायचं. आणि त्याच्यानंतर आई सगळं करत होत्या, ते सगळं कौड कौतुक जावयाचं लेकीचं करत होत्या. त्यानंतर मी करायला लागले आणि या पुढच्या पिढीनेही, म्हणजे आम्हालाही एकच लेक आहे आमची रोशू दिदी, तर आमच्या तिन्ही मुलांनी तिचं असंच करावं ही तरी माझी अपेक्षा आहे आणि ते करतीलच. तर ह्या सगळ्या करण्याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की याच्यामुळे आपल्यातले नातेही दृढ होतात.
अशा प्रकारे हे जेवणाचं ताटही आता आलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात कोंबडी वडे आहेत, फोडणीचं राईस आहे, चिकन आहे, प्रॉन्स आहे आणि सॅलड प्लस हे कुरमुरे आणि चटपटे खायला सोबत आहे. चला या लंच करूया आज. तर मित्रांनो, आय होप सो तुम्हाला आजचा हा व्लॉग खूप आवडला असणार. खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि असंच तुम्हाला व्लॉग पुढे-पुढे येत राहतील. मिक्स असतील सर्व व्लॉग आणि तुम्हाला काही वाटत असेल, की मला काय इम्प्रूव्ह करावं लागेल किंवा काय तुम्हाला वाटतंय, की मी काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे, तर डेफिनेटली मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला कळवा हे. तर मला मग समजणार, की पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये मी काय केलं पाहिजे आणि तुम्हाला कसं कंटेंट बघायला आवडेल. सो टिल दॅट टाईम लाइक, शेअर एंड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. Under the boughs where the shadows play, the wind hums.